मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं? जयदीप आणि गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सरपंच वसुंधरा देवी घरी येतात तेव्हा त्यांना गावात घडलेला सर्व काही प्रसंग आठवत असतो की गरीब संत्याच्या तोंडावरून त्यांनी हात फिरवला, त्यांच्या पदराने डोळे पुसले, त्याला मिठी मारली, भिकाच्या पायातील चप्पल हातात घेतली. म्हणून आता वसुंधरा देवीला स्वतःचीच खूप किळस येत असते. तेव्हा ती टबमधून पाणी घेते आणि खसाखस चोळून आपले हात आणि तोंड धुत असते. त्यानंतर ती वेड्यासारखी टबमधील सर्व पाणी स्वतःच्याच अंगावर ओतून घेते आणि मोठ्यानेच नाही असं ओरडते. तर दुसरीकडे माई देवी आईसमोर बसलेल्या असतात. त्या म्हणतात की आमच्या घरी होतीस तेव्हा किती सेवा केली तुझी, एक व्रत आणि उपवास सोडला नाही, तुझे खूप लाड केले आणि आता इतकी वर्ष झाली तू इथे राजावाडीत येऊन बसलीस, ते पण आमचा वाडा सोडून. मग मी पण तुझ्या मागे इथे आले, पण तुझी पूजा करायला नाही, तर तुला आठवण करून द्यायला तुला माझ्या जयदीप गौरीला परत मिळवून द्यावंच लागेल. तेव्हाच मी तुझी सागरसंगीत पूजा करेल. हे ध्यानात ठेव. बघू तुझ्या या दगडाच्या काळजाला कधी पाझर फुटतो ते, तोपर्यंत मी आहे जिवंत. म्हणून आता माई देवी आईकडे खूप रागाने पाहत असतात. तर इकडे वसुंधरा देवी घरकाम करणाऱ्या सुमीला आवाज देत म्हणतात की ही समोरची जी साडी पडली आहे ना, ती उचल आणि तुझ्यासाठी घेऊन जा. तर सुमी म्हणत असते, ताई ही साडी तर खूप महागडी वाटत आहे. तेव्हा वसुंधरा देवी म्हणतात, हो महागडी तर आहेच, आज तुझी लॉटरी लागली समज, आता ही साडी उचल आणि घेऊन जा. तेव्हा सुमी लगेच खुश होत ती साडी उचलते व तेथून निघून जाते. तर वसुंधरा देवी चिडूनच म्हणते, कोण तो भिकारडा माणूस, मी त्याचे डोळे पुसले, त्या माणसाचे घाणेरडे हात माझ्या साडीला लागले असतील आणि मी ती साडी नेसू का? अजिबात नाही. अशी साडी तर मी माझ्या घरात सुद्धा ठेवू शकत नाही. आता या रावसाहेबांमुळे मला हे सगळं करावं लागतं. त्यांना नीट समजावायलाच हवं. म्हणून आता वसुंधरा देवी रावसाहेबांना फोन करत असते. तेव्हा रावसाहेब फोन उचलत नाही. म्हणून आता वसुंधरा देवी त्याच्या साथीदाराला म्हणजेच पिंट्याला फोन करते. तेव्हा पिंट्या हा रावसाहेब दारू पिण्यासाठी बसल्याचं वसुंधरा देवीला सांगतो. वसुंधरा देवी म्हणत असते की येताना जर त्यांना जास्त झाली तर त्यांना गाडी चालवायला देऊ नका आणि लवकर घरी या. तर दुसरीकडे अधिराजची आई तेल लावून मस्त त्याची मॉलिश करत असते. तर आबा कंदील पेटवत असतात. त्याच वेळेला लवली तिथे येतो आणि आबांना विचारत असतो, अहो लाईट तर आहे, मग तुम्ही कंदील का पेटवताय? तेव्हा आबा म्हणतात, अरे मी बघत होतो की या कंदिलाच्या प्रकाशात तरी तुझ्या डोक्यात काही प्रकाश पडतो की नाही ते. तेव्हा लवली म्हणत असतो, आबा सगळ्यांसमोर कशाला माझी इज्जत काढताय? तर आबा म्हणत असतात, अरे वेड्या, तुला एवढी साधी गोष्ट कळत नाही? लाईट जाण्याच्या अगोदर पूर्वतयारी करायलाच हवी. या लाईटीचा ना काही भरोसा नसतो. तेव्हा अधिराजची बहीण म्हणते, अरे दाद्या, आपल्या गावाचा भरोसा आहे बरं का, कारण अधिकाऱ्यांचा जो प्रोजेक्ट आपल्या गावात येणार आहे ना, त्यामुळे आपलं गाव खूप सुधारणार आहे. किती दांडगा प्रोजेक्ट आहे हा, एकदा बघ तरी. तर लवली म्हणत असतो, अगं हा तुझा प्रोजेक्ट ना फक्त चित्रातच राहणार आहे. तर आई म्हणते, काही लोकांनी तर जमिनी द्यायला सुद्धा सुरुवात केली. अधिराजची बहीण विचारते, दाद्या, अरे आपली जमीन पण या प्रोजेक्टमध्ये जाणार आहे का? तेव्हा लवली म्हणतो, जाणार होती, परंतु तुझा दाद्या काही त्यांना जमीन मिळवून देणार नाही. कसं त्यांना हकलवून लावलं तू बघितलंस ना. आणि आपल्या दाद्याच्या नादाला लागणारा मर्द अजून जन्माला यायचा. तेव्हा अधिराजची बहीण म्हणत असते, अरे जन्माला यायचा असेल, परंतु या प्रोजेक्टची मालकीन एक माणूस नाही तर एक बाई आहे, रेवती अधिकारी, इथे लिहिलंसुद्धा आहे. त्यावर राज म्हणतो, काही का लिहिलं असे ना, पण त्या प्रोजेक्टसाठी आपली जमीन अजिबात मिळणार नाही. तर आई म्हणते, अहो राज, तुम्ही कधीपर्यंत आता गावक्या करणार आहे? राज विचारतो, मग गावाला माझी गरज असताना मी काय असं शांतपणे घरात बसू? तेव्हा लवली लगेच सनई वाजवत म्हणतो, अरे राजदादा, आईला ना तुझं लग्न लावायचं असेल. तेव्हा राज विचारतो, म्हणजे तू आता माझ्या लग्नाची स्वप्न बघायला लागलीस का? तर आई म्हणते, मग आता तुझ्या बापासारखा म्हातारा झाल्यानंतर तू लग्न करणार आहेस का? तेव्हा आता सर्वजण आबाला चिडवत असतात. आबा म्हणतात, अरे लवली, आपण ना एकदम धूमधडाक्यामध्ये आपल्या राजाचं लग्न करूयात, सांग कुणाशी लग्न लावून द्यायचं? तेव्हा राजची बहीण लगेच म्हणते की नित्या अधिकारी. सर्वजण तिच्याकडे पाहू लागतात. तर लवली विचारतो, आता ही कोण?
तेव्हा राजची बहीण सांगते की अधिकाऱ्यांच्या कंपनीची CEO आहे नित्या अधिकारी, इथे लिहिलं आहे. तर आबा म्हणतात मग ठरलं तर आपण हिच्याशीच आपल्या राजचं लग्न लावून देऊयात. तर ते ऐकून सर्वजण मोठमोठ्याने हसू लागतात. आई चिडूनच म्हणते मी काय थट्टा मस्करी करत नव्हते आणि तुम्ही माझ्यावर हसताय का? अहो मी सिरियसली बोलत होते. मी जर मनात आणलं ना तर उद्याच्या उद्या इथे अंगणामध्ये मांडव घालेल. आता बाकी काही नाही. मी उद्याच्या उद्या राजावाडीला जाणार आणि अंबाबाईसमोर साकडं घालणार. त्या आबांना म्हणतात की तुम्हीसुद्धा माझ्यासोबत येणार आहात, कळलं का? तेव्हा आबासुद्धा हात जोडत म्हणतात अहो मी कधी आत्तापर्यंत तुमच्या शब्दाच्या बाहेर आहे का? आणि ते ऐकून पुन्हा एकदा सर्वजण हसू लागतात. तर आई चिडूनच त्यांना मारण्यासाठी मोठी काठी काढते. तर राज म्हणतो आई अगं मला एकदा विचारशील का मला कशी मुलगी हवी आहे ते? तेव्हा आबा मोठ्यानेच हसत म्हणतात बोलले आमचे नवरदेव बोलले. आता सांगा बरं तुम्हाला कशी मुलगी हवी ते? तेव्हा राज म्हणत असतो माझी होणारी बायको अगदी माझ्या आईसारखी असावी, तिची सावलीच जणू. माझ्या आईची माया, तिचं मातीवरील प्रेम, तिच्या हाताची चव हे सगळं त्या मुलीमध्ये हवं. तर इकडे जी पाहुणी असते ना ती खूप लाजत असते आणि जयदीपकडे प्रेमाने पाहू लागते. तर इकडे जयदीप म्हणत असतो सगळ्यांना सांभाळून घेणारी, मन जपणारी, माजाने नाही तर मायेने सर्वांना आपलंसं करणारी अशी मुलगी हवी मला. तर इकडे जी पाहुणी असते ती मनातच लाजत म्हणते होईल की तुझ्या मनासारखं. परंतु लवली म्हणत असतो की अशी मुलगी तुला शोधूनसुद्धा सापडणार नाही, मग राहा आता बिना लग्नाचा. तेव्हा आई लगेच लवलीला मारण्यासाठी त्याच्या मागे धावत असते. तर दुसरीकडे नित्या घरी येते तर नेहमीप्रमाणे तिच्या आईबाबांचे खूप भांडणं चालू असतात. त्यामुळे नित्या वैतागते, तिला खूप त्रास होत असतो. तर सुदर्शन हा रागानेच घर सोडून निघून जातो. तर दुसरीकडे अधिराजचे आईबाबा राजावाडीला जाण्यासाठी तयार होतात आणि ते सर्वांचा निरोप घेऊन जाण्यासाठी सुद्धा निघतात. तेव्हा ती पाहुणी म्हणत असते की सांभाळून जा. तेव्हा राजची बहीण पाहुणीला चिडवत तिच्या कानात म्हणते की वहिनी अगं माझे आईबाबा ना तुझ्या राजकुमाराच्या मंडोळ्यांचं बुकिंग करण्यासाठी गेले आहे ग. तुझ्या मनात जे काही आहे ना ते लवकर सांगून टाक, नाहीतर तुझी जागा दुसरं कोणीतरी घ्यायचं. तर ते ऐकून पाहुणी खूपच चिडते. तर इकडे माई चिडूनच अंबाबाईला म्हणतात 25 वर्ष झाले पण तू अजूनही माझ्या जयदीप गौरीला माझ्यापर्यंत पोचवलं नाहीस. माझ्या मनातील काय तुझ्या कानापर्यंत पोचेना झालंय. पण मी काय तुझा पाठपुरावा सोडत नसते. तुझी पूजा करणं मी बंद करणार नाही. तू जयदीपला माझ्यापर्यंत आणलं नसेल पण मी त्यांच्या नावाचा धागा तुझ्या चरणी अर्पण करत आहे. म्हणून आता माई एक धागा आणि काही फुले अंबाबाईच्या चरणाशी अर्पण करतात. त्याच वेळेला चमत्कार होतो आणि अधिराजचे आईबाबासुद्धा अंबाबाईच्या दर्शनासाठी तिथे येतात. तेव्हा राजची आई म्हणते की तुझं आणि माझ्या लेकराचं कुठल्या जन्माचं नातं आहे मला नाही माहीत, पण तुझ्या सावलीतच तो लहानाचा मोठा झाला. कारण जन्माला आल्या आल्या त्याचं अंग आगीसारखं लालभडक झालं होतं. तुला नवस करण्याचा उशीर, सगळं काही अगदी ठीक झालं आणि तेव्हापासून आजपर्यंत त्याची सर्व गाऱ्हाणी घेऊन मी तुझ्याकडेच आले आहे. तू सुद्धा कधीही रिकाम्या हाताने मला परत पाठवलं नाहीस आणि म्हणूनच आज एक महत्त्वाचं मागणं मागण्यासाठी मी तुझ्याकडे आले आहे. त्याच्या आयुष्यामध्ये लवकरच त्याला एक सोबतीण दे, त्याला जीव लावणारी, त्याचा सांभाळ करणारी. बस मला एवढंच हवं. म्हणून त्या अंबाबाईचे दर्शन घेतात. तर पुढील भागामध्ये राजची आई माईंना त्याला व्हिडिओ कॉलवर दाखवते. तर इकडे नित्या आमगावला जाण्याचा निर्णय घेते. पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.